नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या मालिकेमध्ये मी आपणा सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो. नेहमीप्रमाणे रात्रीच मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वेने आम्ही याही मोहिमेचा प्रारंभ केला व भल्या पहाटेच कोकणातील खेड या रेल्वे स्थानकावर पोहोचलो. तेथून 7 वाजण्याच्या सुमारास खासगी गाडीने समुद्र किनाऱ्याजवळील हर्णे बंदराच्या दिशेने मार्गस्थ झालो. वाटेत दापोली गाव पार करत मोहिमेची सुरुवात आंजर्ले गावातील कड्यावरच्या श्री गणपतीचे दर्शन करून केली. श्री गणेशाच्या पवित्र मंदिरातूनच आमच्या आजच्या कथानायकाने आम्हाला दुरूनच दर्शन दिले व आम्ही श्री गणेशाचे नमन करून हर्णे गावातील जळदुर्ग सुवर्णदुर्गला भेट देण्यास पोहोचलो. मित्रांनो नमस्कार, मी सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या नवीन मालिकेत आपण करणार आहोत सुवर्णदुर्ग या अतिशय सुंदर स्थापत्यशास्त्र असलेल्या जळदुर्गाची यात्रा. तुम्ही आता बघतच असाल, येथे समोर आपल्याला समुद्र आणि त्याच्या पलीकडे दापोलीचा आणि हर्णे गावचा हा सुंदर असा समुद्र किनारा दिसत आहे. आणि त्यातून तुम्हाला कळलंच असेल की आता आपण सुवर्णदुर्गाच्या बेटावर आलेलो आहोत. कोणे एकेकाळी येथे तुम्हाला दिसत असलेल्या उद्ध्वस्त तटबंदीपाशी देखील परकोटाचं एक दार होतं. प्रवेश सुवर्णदुर्गामध्ये केला जात असे. आणि आता जर तुम्ही ह्या बाजूला बघितलं तर तुम्हाला सुवर्णदुर्गाची अतिशय भक्कम बलाढ्य अशी दगडी तटबंदी पाहायला मिळत असेल. आणि येथून आपल्याला आता सुवर्णदुर्ग किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा आहे. तुम्ही पाहू शकत असाल, सुवर्णदुर्ग किल्ल्याचं प्रवेशद्वार हे गोमुखी बांधणीचा एक अतिशय उत्तम नमुना आहे. इतक्या जवळ येऊन सुद्धा तुम्हाला सुवर्णदुर्गाचं प्रवेशद्वार कुठे आहे ह्याचा पत्ता लागत नाही, कारण 2 बलदंड बुरुजांच्या आतमध्ये हे दार अशा खुबीने लपवण्यात आलं आहे की समुद्रावरून फिरंगी, डच, पोर्तुगीज अशा परकीय सत्तांच्या बलाढ्य तोफखान्याने कितीले तरी सह्याद्रीच्या कणखर बसाल्ट रॉकने बनलेले हे दगडी चिरे ते गोळे अंगावर झेलत आणि आत असलेला लाकडी दरवाजा मात्र अतिशय सुखरूप राहत असे. हीच ती छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी युद्ध यंत्रणा, ज्याच्याद्वारे असे बलाढ्य अजिंक्य जळदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्याच्या सेवेसाठी निर्माण केले. चला आता आपण आत जाऊया आणि ह्या संपूर्ण किल्ल्याचं स्थळदर्शनाला प्रारंभ करूया. चला. सुवर्णदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव जलदुर्ग असून हल्लीच्या दापोली तालुक्यातील हर्णे गावच्या किनाऱ्यासमोरच्या बेटावर अरबी समुद्रात अस्तित्वात आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याप्रमाणेच याही किल्ल्याच्या रक्षणासाठी समोरच्या किनाऱ्यावर 3 किल्ल्यांची दुर्ग प्रभावळ देखील आपल्याला पाहता येते. उत्तर मराठेशाही कालखंडात हा भाग सुभे सुवर्णदुर्गच्या नियंत्रणात असे. हर्णे, आंजर्ले आणि दाभोळ बंदराच्या प्रदेशावर सुवर्णदुर्गाचे नियंत्रण व संरक्षक कवच म्हणून नियोजन केलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाल दूरदृष्टीमुळे उभारलेल्या नौदलाचा हा एक महत्वाचा दुवा म्हणून सुवर्णदुर्ग किल्ला मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान राखून आहे. या किल्ल्याने मराठ्यांच्या धगधगत्या 27 वर्षाच्या स्वातंत्र्य युद्धात एका ताऱ्याच्या शौर्याची उदयगाथा पाहिली व अजेय बनून राहिला. हा तारा म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे. ह्या किल्ल्याने कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे अशा सरखेलांची कारकीर्द पाहिली. त्याचप्रमाणे मराठा सत्तेची महत्वाची अंगे असणारे पेशवे व सरखेल यांच्यात विकोपाला गेलेले भांडण देखील पाहिले. परस्पर सत्ता संघर्षातून झालेली स्वराज्य हानी आणि परकीय शक्तींचा झालेला लाभ देखील पाहिला. स्वराज्याचा शेवटचा दुर्दैवी पेशवा दुसरा बाजीराव याचा आधार बनण्याचा प्रयत्न देखील ह्याच किल्ल्याने करून पाहिला. पण काळाच्या लाटेत इंग्रजी सामर्थ्यापुढे आणि फंदपितुरी व घाबरटपणामुळे स्वराज्य बुडताना देखील पाहिले. असा हा अजेय जळदुर्ग मराठ्यांच्या इतिहासातील सर्वच प्रसंगाचा साक्षीदार राहिला आहे, जो इतिहास आता आपण किल्ला फिरताना पाहणार आहोत. या किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारणपणे 8 एकर असून बेटाचा खडक फोडून बेटाच्याच उंच सखलपणाचा योग्य अंदाज घेऊन भक्कम तटबंदीचे चौतर्फा कवच या किल्ल्याला घालण्यात आले आहे. गोमुखी बांधणीचा दरवाजा ही या किल्ल्याची खासियत आहे. त्याचबरोबर
किल्ल्याच्या चोर दरवाजाची बांधणी देखील खूपच सुंदर आहे. हा चोर दरवाजा बऱ्याच जुन्या काळापासून माहिती होता, जो पश्चिमेच्या दिशेला आहे. हल्लीच पूर्व दिशेला देखील सुवर्णदुर्गाचा एक नवा चोर दरवाजा पुरातत्व खात्याने खुला केलेला आहे, जो आपण ह्या भागात पाहणार आहोत. उत्तरत्या दगडी बांधणीचे छप्पर असणारी दणकट दारुगोळा कोठारे हे देखील किल्ल्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल, जे आपल्याला फक्त विजयदुर्गाच्या किल्ल्यात पाहता येते, पण बाकी कुठेच असे सुंदर दारुगोळा कोठारे अस्तित्वात नाही. इसवी सन 1661 ते इसवी सन 1663 या वर्षांच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून दाभोळ, राजापूर, पाली, मंडणगड, शृंगारपूर आणि गोवेले असा बराच मोठा कोकण प्रांत स्वतंत्र केला. तेव्हाच हा हरणे बंदराचा भाग देखील स्वराज्यात दाखल झाला. सुवर्णदुर्ग किल्ला आदिलशहाने बांधला असावा असा बराच इतिहासकारांचा अंदाज आहे, पण आज आपण पाहतो ते भव्य बांधकाम मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच झाले. पूर्वी येथे एखादा छोटा गडी वजा किल्ल्याची चौकी अस्तित्वात असावी असा बऱ्याच इतिहासकारांचा अंदाज आहे. अशा रीतीने सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीची कथा इतिहासाच्या पानांमधून तपासत आम्ही पाच पांढरी गावातून जाणाऱ्या रस्त्याने हरणे बंदराकडे निघालो. पाच पांढरी गावच्या पुढे समुद्रालगत जाणाऱ्या रस्त्यावरूनच सुवर्णदुर्ग किल्ल्याचे पहिले दर्शन होते आणि आमची उत्सुकता देखील वाढीला लागते. हरणे बंदरावर पोहोचून आम्ही आमच्या ओळखीच्या बोटवाल्या दादांची बोट घेऊन सुवर्णदुर्गाकडे प्रयाण केले. हरणे बंदरातून कोळी बांधवांच्या बोटीने आपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पोहोचू शकतो. कनकदुर्गाच्या टेकडीवजा किल्ल्याला वळसा घालून बोट साधारण 20 मिनिटांचा प्रवास करत आपल्याला किल्ल्यापाशी आणून सोडतो. या लहानशा जलप्रवासात सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या भव्य तटबंदीचे आपल्याला सुंदर असे दर्शन होते. त्याचबरोबर विरुद्ध दिशेला असणाऱ्या सागर किनाऱ्यावर आपल्याला किल्ले कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवे कोट हे देखील सुवर्णदुर्गाचे 3 उपदुर्ग एकत्रितरित्या पाहता येतात. अरबी समुद्राचे निळेशार आणि स्वच्छ पाणी येथे आपल्याला पाहायला मिळते. समुद्राच्या लाटांना कापत बोटीचा हा लहानसा प्रवास करताना एक निराळीच मजा येते. सुवर्णदुर्गाच्या बेटावर पोहोचल्यावर लहानशा वाळूच्या पुळणीजवळ पर्यटकांना उतरवले जाते. अजूनही येथे धक्का नसल्याने पर्यटकांना किनाऱ्यावरील उथळ पाण्यातच उतरावे लागते. तेथून तटबंदी लगत काही अंतर चालत गेल्यावर उद्ध्वस्त पटकोटाच्या लहानशा तटबंदीच्या आवरणातून आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या भागात येऊन पोहोचतो. आपल्या डाव्या हाताला किमान 2 मजले उंच भक्कम चिरेबंदी दगडी तटाची भिंत दिसते व मुख्य भिंत आणि बेटाचा किनारा या भागातून आपण निरीक्षण करताना आपल्याला पडकोटाची उद्ध्वस्त लहान भिंत किनाऱ्याच्या लगत दिसून येते. तर मित्रांनो, अशा रीतीने आता आपण सुवर्णदुर्ग किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. पण हा प्रवेश करण्यापूर्वी देखील येथे मी तुम्हाला लष्करी युद्धतंत्राच्या बाबतीत सुवर्णदुर्ग किती प्रगतशील रीतीने बांधण्यात आला होता ते दाखवू इच्छितो. येथे आत किल्ला आहे आणि हा बलगंड तटबंदी आपल्याला पाहता येते. पण ह्या तटबंदीला संरक्षण देण्यासाठी येथे दारासमोर एक परकोटाची छोटी तटबंदी बांधण्यात आलेली होती, जी तुम्ही आता येथे उद्ध्वस्त स्वरूपात पाहू शकता. पण कोणे एकेकाळी शत्रूने अतिशय वेगाने किल्ल्याच्या दरवाजावर हमला करू नये म्हणून येथे एक तटबंदीची रचना होती आणि येथे मराठा सैनिक आपल्या तोफखान्यासह सज्ज असत, की जेणेकरून जर ह्या बाजूने शत्रू आला तर डायरेक्ट दरवाजाकडे त्यांना पोहोचता येऊ नये. याखेरीज असे परकोट तुम्हाला बऱ्याच जलदुर्गांमध्ये सापडतात. तुम्ही जर पद्मदुर्ग किल्ला बघितला तर तेथेही असा एक परकोट आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ देखील आपल्याला एक पद्मगड नावाचा किल्ला परकोटाच्या स्वरूपात पाहता येतो. अलिबागचा जो कुलाबा किल्ला आहे त्याला पण सर्जेकोटाचा परकोट आहे. सुवर्णदुर्गामध्ये मात्र येथे अजूनही आपल्याला मोठी संरक्षणाची रचना केलेली दिसते, की ह्या परकोटाच्या पलीकडे जी मुख्य भूमी आहे त्या मुख्य भूमीवर येथे आपल्याला फत्तेदुर्ग आणि कनकदुर्ग आणि गोवा किल्ला असे 3
आउटर डिफनवलेले किल्ले पाहता येतात. तर अशा रीतीने सुवर्णदुर्गाचे केवळ बेटावरचे स्थान नसून हे एक संपूर्ण युद्ध संरचने संकुल आहे, ज्याच्यामध्ये एक मुख्य किल्ला, त्याच्या भोवतीचा परकोट आणि मुख्य भूमीवर असलेले तीन उपदुर्ग अशी संपूर्ण संरचना स्वराज्याच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी कोणे एकेकाळी निर्माण करण्यात आली होती. ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केल्यास आपल्याला आढळून येते की छत्रपती शिवरायांच्या काळातच ह्या किल्ल्याला आज दिसणारे भव्य स्वरूप प्राप्त झाले असावे. कारण नेदरलँड्सच्या डच व्यापाऱ्यांच्या तत्कालीन डच ईस्ट इंडिया कंपनीच्या डाक रजिस्टरमध्ये सुवर्णदुर्गाविषयी महत्त्वाची नोंद 17 डिसेंबर 1664 सालची सापडते. त्यामध्ये लिहिलेल्या नोंदीनुसार हर्णे या खेड्याच्या समोरील बेटावर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक मजबूत किल्ला बांधत आहे. याखेरीज आपण जर भारतीय नोंदी तपासल्या तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची नोंद आंग्रे शकावलीमध्ये सापडते. ह्या नोंदीनुसार सेखोजी किंवा तुकोजी आंग्रे शके 1585 म्हणजेच इसवी सन 1663 किल्ले सुवर्णदुर्ग इमारत करून कुलाबयासी गेले. अशा अर्थाची ही नोंद आपल्याला स्पष्ट करते की 1660 ते 1663-64च्या सुमारासच सुवर्णदुर्गाचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोजी आंग्रे यांच्याकडून करवून घेतले. ह्याच्या पुढे 1671-72 सालच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानुजबित्यामध्ये, कानुजबिता म्हणजे बजेट मध्ये सुवर्णदुर्गासाठी 10,000 होनांची तरतूद करून ठेवलेली देखील आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्याच मध्ये आपल्याला समजून येते की 1664 ते 1674 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीतरी सुवर्णदुर्गाची आज दिसणारी तटबंदी आकाराला आली आणि ती आजही भली भक्कमपणे इतिहासाची साक्ष पटवत सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आपल्यासारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या दर्शनासाठी अस्तित्वात आहे. 1674 पासून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीपर्यंत सुवर्णदुर्ग किल्ला अजिंक्य राहतो आणि स्वराज्याच्या सेवेमध्ये मग्न राहतो. 3 एप्रिल 1680 ह्या काळ्या दिवशी दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी होतात आणि बादशाह औरंगजेब महाराष्ट्रावर राक्षसी आक्रमण करतो. छत्रपती संभाजी महाराज त्याला मजबूत टक्कर देतात. औरंगजेब कोकणामध्ये जंजिरेकर सिद्धीला मुघल सत्तेचे पाठबळ पुरवतो व कोकणातील मराठा प्रदेशावर आणि मराठा आरमारावर हमला करण्याचे हुकूम देतो. 1681 ते 1707 या 27 वर्षाच्या प्रदीर्घ मुघल मराठा युद्धाची सुरुवात दख्खन आणि कोकण या दोन्ही ठिकाणी होते. मराठ्यांचे बळ कमी असले पण जिद्द मात्र अफाट असते. ह्यावेळेला सुवर्णदुर्ग किल्ल्याचे किल्लेदार आचलोजी मोहिते हे मराठा सरदार असतात. तर ह्या किल्ल्याची अजून एक चांगली कहाणी आहे की मराठ्यांच्या आरमाराचे सगळ्यात जनक नाही म्हणू शकत, पण ज्यांनी मराठा आरमाराची कीर्ती साता समुद्रापार पोहोचवली, कान्होजी आंग्रे, त्यांचं करिअर इथे सुरू झालं. म्हणजे दंतकथा आहे की कान्होजी आंग्रेंचे वडील सेखोजी आंग्रे हे शहाजी महाराजांच्या आरमारात होते आणि शहाजी महाराजांनी एकदा चौलला पोर्तुगीजांवर अटॅक केलेला. तेव्हा सेखोजी आंग्रे जे कान्होजीचे वडील, त्यांचं मूळ गाव आंगरवाडी पुणे जिल्ह्यात आहे, तिकडून ते इकडे आलेले आणि त्यांनी एकदा पहिल्या नौदलाच्या लढाईत भाग घेतलेला. त्याच्यानंतर ते शिवाजी महाराजांच्या सेवेत होते की नाही याचा कुठे उल्लेख वगैरे सापडत नाही. पण कान्होजी आंग्रे म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 74 साली, त्याच्या आसपास कधीतरी जन्माले असावे. किंवा अनफॉर्च्युनेटली आपलं दुर्दैव असे की कान्होजी आंग्रेचा जन्म कधी झाला हे माहीत नाही. पण एक दंतकथेचं भेंडोळ म्हणजे दंतकथेची सुरळी नरळी सापडलेली आहे, जी आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या म्युझियममध्ये आजही आहे, मराठी मोडी लिहिलेली, की सेखोजी आंग्र्यांनी कान्होजी आंग्र्यांना सुरक्षेच्या कारणास्तव हर्णे बंदरात ब्राह्मणाकडे ठेवले. त्या काळी म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज ऑफ झाले आणि संभाजी महाराजांचं राज्य सुरू होतं तेव्हा औरंगजेब आलेला. घाटावर म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक या प्रांतामध्ये औरंगजेबाच्या भयानक लढाया चाललेल्या. त्यामुळे हर्णे हे सगळ्यात सुरक्षित गाव असू शकतं.
म्हणून त्यांनी आपल्या लहान मुलाला हरणे बंदरामध्ये ब्राह्मणाच्या घरी ठेवलेलं. तर त्या ब्राह्मणाने ह्या पोराला, लहान पोराला गुरे राखायचं काम दिलेलं. त्या काळी कॉमन होतं, 8-9 वर्षाचा मुलगा होता. तर एक दिवशी दुपारी गुरं आली नाही म्हणून हा कुठे गेला हुंडारायला, म्हणून ब्राह्मण गेला शोधायला हरणीच्या इथे पाठच्या डोंगरात. त्याला एका ठिकाणी झाडाच्या इथे गुरं शांत बसली आहेत आणि कान्होजी झोपलाय असं दिसलं. आणि कान्होजीच्या डोक्यावर 7 फण्यांच्या नागाने सावली धरली. तर ब्राह्मणाने तक्षणी ओळखलं की या माणसाच्या, या मुलाच्या नशिबी राजयोग आहे. तेव्हा त्याला उठवलं आणि घेऊन आला. तो कान्होजी छोटा होता, तो घाबरला. म्हटलं साहेब माफ करा, मी नाही, चुकून झोपलो. म्हटलं ते सगळं सोड, तू जर उद्या देवाच्या कृपेने इथे मोठा माणूस झाला तर मला काय देशील? ब्राह्मण तिथे विचारतो. तो बोलला कशाला माझी मजा करता, मी तुमचा सेवक, मी कुठे काय तुम्हाला देऊ शकतो? म्हटलं नाही, जर झालं काही करून तर काय करशील? म्हटलं तुम्ही मागाल ते देऊ. मला हरणे गावची माझी, मी ज्याच्यासाठी जमीनदारासाठी कसतो ती जमीन देशील का? म्हटलं हो देईल. जसा तो 12-13 वर्षाचा झाला तेव्हा त्याला तलवारी, बंदुका जमवायचा शौक आला. तेव्हा ब्राह्मणाने तोपर्यंत त्याला त्या काळासाठी लागणारं शिक्षण म्हणजे लिहिता वाचता येणं, गणित, थोडंफार शास्त्र म्हणजे धर्मशास्त्र आणि न्यायशास्त्र म्हणायचं, तेवढं शिकवलेलं. त्याच्यानंतर जेव्हा हा 12-13 वर्षाचा झाला, संभाजी महाराज गादीवर होते. आचलोजी मोहिते सुवर्णदुर्गाचा किल्लेदार होता. त्याच्या पदरी 20 माणसांचा नाईक, संध्याकाळी नाईक हे पोस्टिंग होतं. हा 20 माणसाचा मुख्य म्हणून नोकरीवर रुजवलेला कान्होजी आंग्रे इकडे. तर तेव्हा सिद्धीला औरंगजेबाने सांगितलेलं की कोकणातले मराठ्यांचे किल्ले जिंक. सिद्धीने मुरुड जंजिऱ्यावरून आरमार घेऊन सुवर्णदुर्गावर चाल केली. त्याच्या आरमाराची एक मोठी फळी समुद्रात होती आणि समोरच्या गोवा किल्ल्यावर अटॅक करून तो पटकन जिंकला आणि तिथे सिद्धीचं पायदळ सैन्य होतं. त्यावेळेला इथे आचलोजी मोहितेसमोर 2 पर्याय होते, एक तर लढाई नाहीतर दुसरा सरेंडर होणं. आता त्या काळी अशी स्थिती होती की एक संध राज्य नव्हतं, केंद्र शासन नव्हतं. प्रत्येक किल्ला हा त्या किल्ल्याच्या किल्लेदाराच्या निर्णयावर सोडून दिलेला होता. तर आचलोजी मोहित्याने विचार केला, कशाला उगाच भानगडीत पडा, लढाई करा, आपण सरेंडर होऊया, पैसे जो देतोय सिद्धी ते घेऊया आणि गप राहूया. ही बातमी जेव्हा कान्होजी आंग्रेंना कळली तेव्हा त्यांनी इंटरनल कट केला की असं आपण घडू द्यायचं नाही आणि आपण संभाजीराजांच्या गादीशी इमान ठेवायचं. आणि त्यांनी किल्ल्यातल्या बहुतांश फौजेला आपल्या बाजूला वळवून घेतलं. ज्या दिवशी आचलोजी मोहिते सिद्धीला किल्ला सरेंडर करणार होता त्याच दिवशी आचलोजी याच किल्ल्यातल्या तुरुंगात पडला आणि कान्होजी आंग्रेच्या सैनिकांनी जोरजोरात घोषणा देऊन सांगितलं की हा किल्ला आम्ही मरेपर्यंत सरेंडर करणार नाही. आणि तोफांचा भडीमार केला जहाजांवर आणि सेमवे किल्ल्यावर त्या समोरच्या. तो मारा व्यर्थ गेला. तेव्हा कान्होजी आंग्रे पहिल्यांदी युद्धशास्त्रातला नियम शिकले की जेव्हा आपण पूर्णपणे फसलेलो असू तेव्हा आक्रमक होणे गरजेचं नसतं, आपला बचाव कसं करायचा ते बघायचं असतं. जे आपण दारात बघितली कासव द संरक्षक देवता, त्यांनी सेम केलं. पावसाळा येईपर्यंत दारुगोळा पुरेल आणि धान्य पुरेल एवढी व्यवस्था गोदामांची होती. त्यांनी सिद्धीला निरोप पाठवला, हल्ला करायला तयार राहा, मी प्रतिकाराला तयार राहतोय. सिद्धीलाही माहिती होतं किल्ला जिंकायचा तर कडक हल्ले करावे लागणार, खूप माणसं मरणार तरच हाताला लागेल. सिद्धी पण डोकेबाज होता, तिने 3-4 आठवडे वाट पाहिली आणि किल्ला सोडून म्हणजे वेळा उठवून निघून गेला. त्याच्या हे करताना कान्होजी आंग्रे 16-17 वर्षाचे होते. त्यांच्या या शौर्याची दखल संभाजी महाराजांनी घेतली आणि त्यांचं इमिजिएट अपग्रेडेशन झालं फ्रॉम नाईक ऑफ 20 सोल्जर टू किल्लेदार ऑफ सुवर्णदुर्ग. आणि इथून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. त्यामुळे हा किल्ला त्यांना खूप जास्ती प्रिय होता. त्यांनी ही जी तटबंदी आज आपल्याला अखंड भेद्य दिसते ती वारंवार कान्होजी आंग्रे त्यांचं फोर्टिफिकेशन रिनोव्हेट करायचं की त्या काळात कसं होतं, इंग्रजांच्या आणि पोर्तुगीजांच्या तोफांच्या माऱ्याच्या पुढे हे टिकलं पाहिजे. तुम्ही खालती दिसलो होतं चुना रिसून बाहेर आलाय पण तो अजून मोडला नाही कारण त्या काळात टेंडर नाही निघायचं सार्वजनिक बांधकाम खात्यात, म्हणून असं ते नीट राहिलं सगळं. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नोव्हेंबर 2016 सालच्या पहिल्या व्हिडिओतून सरखेल कान्होजी आंग्रे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात
कशा पराक्रमाने केली हे पाहिले. आता आपण पडकोटातनं किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत. येथे आपल्याला या किल्ल्याची अतिशय भली भक्कम दणकट दगडी तटबंदी पाहायला मिळते. त्याचबरोबर गोमुखी रचनेद्वारे लपवले गेलेले हे द्वार आणि त्याच्यावर रोख असलेल्या बंदुकांच्या जंग्यांची माऱ्याची जागा देखील आपण येथे अतिशय छानपणे पाहू शकतो. आणि आता येथे आपण असलेल्या वास्तुविशेषांचा देखील अभ्यास करूया. मित्रांनो, अशा रीतीने आता आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो आहोत. या प्रवेशद्वारापाशी आपल्याला 2-3 वास्तुविशेष पाहायला मिळतात. पहिला वास्तुविशेष म्हणजे श्री मारुती रायाची ही अतिशय सुंदर अशी मूर्ती. ही मारुती रायाची मूर्ती अतिशय खास आहे. ही ऊर्ध्व पुच्छ असणारी आणि पनवतीला पायदळी तुडवणारी अशी सुंदर हनुमानाची मूर्ती आहे. मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये शक्तीची देवता हनुमंत आणि भक्ती गणपती यांचं अनन्यसाधारण महत्व असायचं. त्यामुळे येथे श्री हनुमंताची मूर्ती प्रस्थापित करण्यात आलेली आहे. तर ह्या श्री हनुमंताच्या मूर्तीखेरीज या दरवाजामध्ये अजून एक स्थल वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे या उंबरठ्यावर येथे आपल्याला कासवाची प्रतिमा पाहायला मिळते. अशीच एक दुसऱ्या प्राण्याची प्रतिमा आपल्याला जलदुर्ग कुलाबा या किल्ल्यात पाहायला मिळते. आमचा जर तुम्ही कुलाबाचा व्हिडिओ पाहिला असेल, तेथे कुलाबा किल्ल्याच्या मागील दारावर मगरीची प्रतिमा आहे. हे सर्व जलविश्वातील अतिशय बलाढ्य जीव आहेत. मगर म्हणजे आक्रमणाचं प्रतीक आहे. पाण्यामध्ये मगरीशी शत्रुत्व करू नये अशी देखील म्हण आपल्याला माहितीच असते. त्याचप्रमाणे कासव हे अतिशय जलविश्वातलं संरक्षणाचं प्रतीक आहे. म्हणजे जर हे कासव येथे आहे याचा अर्थ जर हा किल्ला कासवासारखा अतिशय बळकट आहे. येथे जर तुम्हाला शत्रूपासून संरक्षण करून घ्यायचं आहे, या किल्ल्याच्या संरक्षणाखाली या आणि हा किल्ला कासवाच्या पाठीच्या कवचासारखं आपलं जरूर संरक्षण करेल असा अर्थ यातून प्रतीत होतो. आणि हेच ह्या किल्ल्याची गडदेवता मानली जाते. कान्होजी आंग्रे हे आपले मराठा स्वराज्याचे जे सरखेल झाले, त्यांनी आपल्या जे आपण त्याला करिअर म्हणू शकतो, करिअरची सुरुवातच या किल्ल्यामध्ये केली आणि त्यांचं प्रेरणास्थान हे कासवच ठरले. हा इतिहास आता आपण स्थलदर्शन करता करता पाहणार आहोत. त्याचबरोबर या किल्ल्याचं पुढचं वैशिष्ट्य जाणून घ्यायचं म्हणजे याची संपूर्ण मोठी एक प्रचंड आर्च आहे आणि या आर्चमध्ये याला 5 छोट्या छोट्या कमानी दिलेल्या आहेत. ह्याच्यावरूनच हा किल्ला किती सुंदर रीतीने सजवण्यात आला होता आणि याचं सांस्कृतिक लष्करी महत्त्व किती होतं हे देखील आपल्याला जाणून घेता येतं. त्याचबरोबर या 5व्या आर्चवर आपल्याला येथे कमळ पुष्पाची देखील रचना केलेली पाहता येते. अशा रीतीने सुवर्णदुर्गाच्या या पहिल्या भागात आपण या किल्ल्याच्या निर्मितीपासून ते छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत सरखेल कान्होजी आंग्रेंच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपर्यंतचा पराक्रमी मराठा इतिहास पाहत पाहत हरणेपासून जलप्रवास करत सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बेटापर्यंत पोहोचलो. येथील पडकोटात प्रवेश करून महादरवाजाची पाहणी केली. हा भाग आपल्याला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. आपल्याला ही माहिती आवडली व उपयुक्त वाटली असल्यास पुरावे व तथ्यांवर आधारित या मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाची माहिती आपल्या मित्रांना व परिवाराला आवर्जून फॉरवर्ड करा. सह्याद्री नेचर ट्रेल्स चॅनलवर प्रथमच आमचा व्हिडिओ पाहत असल्यास मराठा साम्राज्यातील किल्ले त्यांच्या पुराव्यांवर आधारित इतिहासासह पाहण्यासाठी, प्राचीन लेणी, मंदिरे, त्यांच्या मूर्तिकलेतील बारकाव्यांसह पाहण्यासाठी, पराक्रमी मराठा वीरांच्या समाध्या पाहून त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवे व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळू शकतील. ह्या आपल्या चॅनेलला पाठबळ व प्रोत्साहन देण्यासाठी आपण यूट्यूबचे हाईट बटन, व्हिडिओ खाली असणारे सुपर थँक्सचे बटन दाबून आपल्या पाठिंबा दर्शवू शकता. सुवर्णदुर्गाच्या मालिकेतील पुढील स्थळदर्शन व मराठा नौदलाच्या इतिहासासह पुढील भागात लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्सचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.